असतंय काय वाहन काढली मी गेला काय नाही समजेल बाबा, तुला माहित नाही आहे असं किती वाघ पलवलेला आहेत मी ते. लहान पो दिसला म्हणून काही पण सांगता तात्यानू. तू लहान खायला दिसतो काय? अरे हे बघ, मला एवढीशी दाढी आली, तुला बघ केवढी आली ती. आता वय झालं माझं, वयात आलो. वयात आलास मग लग्न तरी कर. समजा भावा सांगताय हा सांगा सांगा. वयात असताना लग्न केलेलं बरं असतं. माझ्यासारखं सुषमा बनून द्या दुसऱ्याबरोबर. अरे सगळं वाटलं लागेल. बघ मी काय म्हणताय, आपल्या आज बाबासाहेबांची जयंती निमित्त आज कार्यक्रम आहे की नाही. आता आपण आल्या बघत हा बघून जाऊया कार्यक्रम कसा. कार्यक्रम बघूया. माझी गाय पण दिलेली आहे पळालेली, ती येईल गोट्यात येईल बरोबर. बस हा काय झालं रे? काय झालं का? हा कोण? दिसतोय मलिंगा का, पण तो मलिंगा नाही आहे त्यामध्ये हा पण करतो. तसाच आहे. ते ठीक आहे. तू गाय सांगितलंस ना मला. मग तिकडे बैल हाय. गाईचा बैल झाला असं कसं होईल? अरे असं कसं होईल म्हणजे मी आपलं बघितलं त्याला त्याच्या म्हटलं पाठीवरती बदक बसलाय. मी मला उडवायला गेलो, बघतो तर काय त्या शेजारच्या काकांची चड्डी त्याच्या शिंगात अडकलेली. आग लागली तुझ्या तोंडात नाही ती. अरे मी आपला शहाणपणाने म्हटलं काकाची चड्डी आहे काढून देतो. त्यांना वाटलं मी त्याची चड्डी चोरतोय, त्यांनी मला मारला. अरे त्या शिंगातली चड्डी तुला कशाला हवी होती? मला नको होती, पण त्या काकाची चड्डी त्यांना मी आता दिली नसतं. सकाळी काय केलं असतं, सगळे घुंगरू खाणखाण वाजवले नसते काय. अरे बाबा, काकांची चड्डी काकांना माहिती. काकांच्या चड्डीवर तुझा काय डोला आहे एवढा? सगळं मरू दे बाबा. तू आहे ना, तुझा बैल तिकडनं घे. आणि ती गाय नाही आहे. तुला सांगतात ता माझा बैल नाही आहे, नाही. वडिलांचा बैल आहे. ताचा आहे ता. असं आहे काय? तुला सांगताय माझ्या सगळ्या भाजीचा आणि सगळ्या भाताचा वाटोला केला त्यानं. काय सांगतोस काय? सगळा वाटोला केला. अरे मग जा लवकर.